सो हे गाईज, वेलकम बॅक टू सायलीज व्लॉग. तर आज खूप दिवसातून व्लॉग बनवते कारण की जरा घरातल्या कामांमुळे बनवायला भेटत नव्हता. फायनली आज बनवायला घेतलाय आणि मी चालली आहे घनसोलीला माझ्या आजीच्या घरी. आणि सोबत घेतलेला आहे हे सवीला, शिवांशला आणि आहे माझा नवरा. आणि हो, तुम्ही सुद्धा आहेत बरं का. मग काय मस्तपैकी केली तयारी आणि निघलो आता जाण्यासाठी. तर इकडे शिवांश रडत होता, त्याला पाहिजे होती कोकम कॅन्डी. त्याला बोललो चल, गाडीन पप्पानी घेऊन ठेवले, गाडीन गेला तुला देतो ना. गाडी जवळ पोचता पोचता तो कोकम कॅन्डी पण विसरला ना, त्या भैयाला पण विसरला. मग काय बसला ना गप्पा मारत माझ्यासोबत. आता गप्पत्री कसली मारतो तो, भैयांची पोराचा पुराण सुरू झाला. आता एवढ्या लांब जायचा बोललो तर गाडीनं आपल्याला सीएनजी तर भरायची. एका साईडला सीएनजी भरायला घेतली तर याचा तो भैया पुराण चालूच होता. तर इकडे त्याला दिसला सिडको भवन ना, मला बोलतो रावण दिसला, रावण दिसला. अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलो म्हणजे तुर्ब्याजवळ. तर इकडे शिवांशला घेतला आता उसाचा रस. आता आम्हाला उसाचा रस नव्हता प्यायचा, मग काय घेतला शिवांशला, दिलं त्या काकींना पैसे ना, गेलो पुढं ना. बघता बघता पोहोचलो आम्ही घनसोलीला. ना इकडं बैला आठवण आली सवीला की चला आपण जाऊ कटलेरीच्या दुकानात, जराशी मशीन विशीन बघू केस सरळ करायला. आता हिची आवरी केस सरळ आहे तरी किती करतं बया. बघता बघता पोहोचलो आजीच्या इथं ना. आजीला मिठी मारून रडायला आला भरपूर, मस्त मन भरून रडला ना. शिवाची दिली ओळख करून ना. इकडं बाबांना पण मिठी मारून रडलो. जरा वेळ मस्त गप्पा बिप्पा मारल्या आणि निघलो आता घरी जायला. इकडं शिवांश मागं लागला आईस्क्रीमसाठी ना, त्याला दिली आईस्क्रीम. नाही याचा बाता का खपना. अर्ध्या रस्त्याने गेल्यावर नवऱ्याने सांगला चला सिद्ध्याला बघायला जाऊ हॉस्पिटलमध्ये. नाही इकडं बघा नारळ पाणी घेऊन चाललो नाही. इकडं रपा रप मारतं कसं नारळ पाणी तोडतो तो बोय ना. इकडे सिद्ध्याला बघायला आलो ना. याची चिना काय चालल्या शिवाच्या, काय बोलावा या पोऱ्याला. सिद्ध्याला बघला ना, आता निघलो घरी जायला. त्याच्या आधी बोललो चला कोलीवाड्यानं जाऊ, जरा मच्छी बिच्ची घ्यायला ना. जांभलं घेतली काय आला, आता ही खादार बोकी खातं जांभलं. आम्ही आलो इकडं मच्छी घ्यायला ना. आवड्या दिवसांची मच्छी घ्यायला आले आहो. नाही इकडं काय काय होतं, मासली, कोलबी, चिंबोरी, माकली, कालं मासं म्हणजेच इंग्लिश मासं. पण जी आम्हाला पाहिजे होती ती काय भेटली नाही. मग काय वेदर पण एकदम चेंज झालता. मग काय निघलो घरी जायला. आणि संपूर्ण ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरच अपलोड होणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.